Chekhov kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा दिवशी साजरा होणारा हा सण, ब्रह्मदेवाने केलेली विश्वाची निर्मिती, शालिवाहन राजाचा विजय किंवा श्रीरामाचे अयोध्येत आगमन या सगळ्या घटनांना प्रतिनिधित्व करणारा सण म्हणजे गुढीपाडवा. आनंदासाठी गुढी फडकवली जाते तर आरोग्यासाठी कडुलिंबाचा गूळ खाल्ला जातो. हा सण म्हणजे वसंत ऋतू आगमन, सांस्कृतिक महत्त्व, आरोग्य आणि परंपरा. 3.5 मुहूर्तापैकी एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा सण नीतिमत्तेच्या विजयाचे स्मरण करतो. नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत मस्त फुलणारी व बराच काळ छान फुललेली राहणारी गव्हाच्या पिठाची पुरी. गुढीपाडव्या दिवशी श्रीखंड पुरी खाण्याचा आनंदच वेगळा असतो. तर या ठिकाणी 4 ते 5 लोकांना पुरेल इतकं एक भांडे गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यामध्ये अजिबातच मैद्याचा वापर केलेला नाही, फक्त गव्हाचे पीठ वापरून या पुऱ्या बनवणार आहोत. तर हे पीठ पहिल्यांदा चाळणीच्या साहाय्याने नीट चाळून घ्यायचे आहे. हे सर्व पीठ चाळून घेतलेले आहे. आता गव्हाचे पीठ मळून घेताना आपण यामध्ये काय काय टाकणार आहोत आणि असा एक पदार्थ यामध्ये आपण टाकायचा आहे की याच्यामुळे आपण ही पुरी बराच वेळ फुगलेली राहू शकते. तर पहिल्यांदा या गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मीठ अगदी प्रमाण योग्य पाहिजे, जास्त झालं तरी चालणार नाही. तर पुरी जास्त तेलकट होऊ नये किंवा त्याच्यात तेल राहू नये याच्यासाठी 1 चमचा साखर टाकायची आहे आणि तेल कच्चं टाकायचं आहे. अगदी थोडंसं टाकायचं आहे, नाहीतर आपल्या पुऱ्या जास्त तेलकट होतात. आणि आता या ठिकाणी 2 ते 3 चमचे इतका मोठा रवा टाकायचा आहे. मोठा रवा टाकल्यामुळे पुरी आपली छान फुललेली राहते. ती लगेच बसत नाही. छान फुगलेली टवटवीत अशी बराच वेळ राहते. तर आता पहिल्यांदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर मगच पाणी टाकून चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घेताना थोडंसं कोमट पाणी वापरलं तरीही चालू शकते. तर या ठिकाणी मी थंडच पाण्याचा वापर केलेला आहे. आता ही कणिक आपली जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही. अगदी योग्य पद्धतीने ही मळून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच्याही पेक्षा खूप कठीण कणिक मळावी लागते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की ती कणिक खूप सॉफ्ट नाही आहे, अगदी कडकच ही मळलेली आहे. आणि थोडा वेळ ही कणिक मळल्यानंतर 10 ते 15 मिनटं रेस्ट द्यायची आहे याला. सुकलेल्या आठवणींचा झरा ही माझी दुसरी कादंबरी आहे. ती सध्याच प्रकाशित झाली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वृद्धापकाळ डोकावणारच आहे. अशा संध्याकाळच्या समयी कोणते भावविश्व दिसते, चिनुताई नावाच्या वयोवृद्ध स्त्रीचे मनोगत या कादंबरीतून व्यक्त केले आहे. तर ही कादंबरी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की ही कादंबरी ऑर्डर करा आणि कशी वाटली वाचायला नक्की कमेंट करून सांगा. तर आता ही आपली कणिक मळून तयार झालेली आहे. तर ती झाकून ठेवायची. अगदी 10-15 मिनिटानंतर ती कणिक अशी परत थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची आहे. तशी जास्त सॉफ्ट न करता थोडीशी मळून अगदी व्यवस्थित त्याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहे आणि जी थोडी करून त्याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहे. जास्त हवा न लागता परत ती झाकून ठेवायची आहे. आणि या ठिकाणी मी 5 ते 6 गोळ्या करून घेतलेल्या आहे व त्याच्या मी पुऱ्या आता लाटून घेणार आहे. आता ती गोळी चांगली गोल करून घ्यायची आहे आणि त्याची थोडंसं तेल लावून ती पुरी लाटायची आहे. पुरी लाटताना पिठाचा वापर करायचा नाही. पिठाचा वापर केल्यास ते पीठ पूर्ण तेलामध्ये पसरलं जातं, तेल आपले खराब होते. तर आता एक करून ही पुरी लाटायची आहे.
पुरी जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही. अगदी कडेनं जास्त लाटण्याचा प्रयत्न करायचा. मध्ये जास्त पातळ करायची नाही, नाहीतर आपली पुरी फुगत नाही व कडक होते जास्त. पहा, अशा पद्धतीने ही पुरी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे बाकीच्याही पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुरी लाटायला घ्यायच्या आधी आपण कढईमध्ये तेल गरम करत आधीच ठेवायचं आहे. तेल गरम करत ठेवल्यामुळे आता आपल्याला जेवढ्या पटपट या पुऱ्या लाटून घेता येईल तेवढ्या घ्यायच्या आहेत. सगळ्या एकदम लाटून ठेवायच्या नाहीत. थोड्या थोड्या करून पुऱ्या लाटतच तळून घ्यायची आहे. म्हणजे पुरी चांगली ताजी ताजी तळली जाते, फुगतेही चांगली आणि जास्त वेळ ती फुगलेलीही राहते. चपटी कडक अशी होत नाही. पुरीमध्ये किंवा पुरीच्या कणकेमध्ये जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी गूळ वापरला तरीही चालू शकतं. आता कढई तेल आपण तापत ठेवलेले होते, तर ते तेल आता चांगले तापलेलं आहे का ते पाहायचं आहे, चेक करायचं आहे. आधी छोटेसे कणकेचा तुकडा टाकून पाहायचा आहे. तर आता पुरी लाटलेली यामध्ये टाकायचं आहे. पहिल्यांदा गॅस फुल करायचा आहे आणि त्याच्यावरून झाऱ्याच्या साहाय्याने तेल उडवायचं आहे वरून. त्यामुळे वरूनही चांगली ही पुरी फुलते. आता ही पुरी पहिलीच असल्यामुळे थोडंसं फुलायला वेळ लागतोय. तर एकदा तेल चांगले कडकडीत तापले की पटापट पुऱ्या आपल्या तळल्या जातात. पुरी चांगली फुलली की समजायची आपली ही पुरी भाजली गेलेली आहे. तर आता आपल्याला कशा कलरमध्ये काढायची आहे ती आपण आपल्या आवडीनुसार ठरवायचं आहे. कुणाला ब्राऊन कलरमध्ये आवडतात, कुणाला व्हाईट कलरमध्ये आवडतात. तर पहिल्यांदा आपण एक पुरी व्हाईटमध्ये अशी काढून घेणार आहोत आणि बाकीच्याही पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर झाऱ्यामध्येही काढून घ्यायची आहे व ती साईडला ठेवायची आहे व बाकीच्याही पुऱ्या एक एक करून तळून घ्यायची आहे. तर पहा, आता तेल आपलं चांगलं कडलेलं आहे, तर लगेचच आपली पुरी फुगलेली आहे. पुरी तळताना नेहमी पहिल्यांदा गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे, त्यामुळे पटकन पुरी फुगते. आणि जर गॅस बारीक असेल तर पुरी फुगत नाही, ती चपटी राहते. तर पहा किती छान आपली ही पुरी फुललेली आहे आणि बराच वेळ ही अशीच फुललेली राहते रवा टाकल्यामुळे. तर आता बाकीच्या ही पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जसा कलर हवा आहे त्या पद्धतीने आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. आता पुरीबरोबर जे श्रीखंड बनवलेले आहे तेही मी घरीच बनवलेले आहे. आणि जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे आपले पुरीचे जेवण तयार झालेले आहे. या ठिकाणी पुरीबरोबर आणखी बरेच पदार्थ बनवलेले आहे. पुरी आणि बटाट्याची भाजी पण खूप छान लागते, कुर्मा पण छान लागतो आणि या ठिकाणी गुलकंद श्रीखंड तयार केलेले आहे. खीर ही बनवलेली आहे, आमटी, राईस अशा पद्धतीने ही थाळी आपली तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही आजची पुरीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि गुढीपाडव्यानिमित्त ही बनवलेली पुरी तुम्ही पाडव्याला नक्की करून पहा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा. काय सजेशन असेल तर नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बाय.